Students, welcome to our Rise Up Tutors channel. चला, मी अजून एकदा पुन्हा तुमच्यासमोर नेक्स्ट आपला जो 12th स्टँडर्डचा व्हिडिओ आहे तो घेऊन आलेले आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये जो प्रोज लेसन बघितला, कॉप अँड द अँथम, तर ते सविस्तररित्या तुम्हाला एक्सप्लेनेशन मराठीतून लाईन बाय लाईन दिलेलं आहे. अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवाय लाईकही द्या आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी काही नवीन नवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं तुम्हाला नंतर नोटिफिकेशन्स जे आहेत ते येत राहतात, जेणेकरून तुम्हाला ते बघायला इझी ठरतं. आणि महत्त्वाचं असं आहे की मी ग्रामरचेही काही व्हिडिओ शेअर केलेले तुमच्यासमोर आता सध्या 1-2-3 झालेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना ही आयडियाच आली नसेल, त्यामुळे नोटिफिकेशनही भेटणार नाही, तर ते बघा. 10चे 1-2 व्हिडिओ टाकलेले आहेत तुमच्या रिक्वेस्टनुसार, तर हेही बघू शकता. आणि रायटिंग स्किलचा पण एखाद दुसरा व्हिडिओ आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी अजूनही केलेलं नसेल तर, जेणेकरून तुम्हाला अजून मी काय बनवत राहते नेक्स्ट व्हिडिओज त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटतील. ओके, so let's start now our next one, second section we are taking here 2.3. आपण काय घेत आहोत आता तर 2.3 जे आहे द इन्स्केप रॉक ह्याविषयी आपण आता बोलणार आहोत. जी ही काय आहे तर ही इन्स्केप रॉक ही नावाची पोयम आहे. या नावाची पोयम आहे. तर लिहिली कोणी आहे तर पोएट्स नेम इज रॉबर्ट साउथी. Robert Southey, who is from England or England poet. Now he wants to write different ways form in his poems, but this is the Inescape Rock is in a ballad form. Ballad म्हणजे काय तर एक लॉंग पोयम बोलतो आपण त्याला, प्रसंगानुसार लिहिली गेलेली अशी कविता ज्याला आपण म्हणतो की प्रसंगाचं वर्णन केलं जातं, ज्यामध्ये त्याला मराठीमध्ये पोवाडा असंही बोललं जातं. सो इन्स्केप रॉक इज इन बॅलड फॉर्म. देन रॉबर्ट साउथी, हू इज कॉल्ड लॉरेट ऑल्सो. रॉबर्ट साउथी इज कॉल्ड लॉरेट ऑल्सो इन इंग्लंड. लॉरेट म्हणजे काय तर ही गॉट ऑनर ऑफ लॉरेटचं त्यांना एक ऑनर भेटलेला आहे, सन्मान भेटलेला आहे. तर लॉरेटला मराठीमध्ये राजकवी असं म्हटलं जातं. अँड इन दिस पोयम देर आर डिस्क्राईब्ड द डिस्क्रिप्शन ऑफ 14th century. ओके, and here this poem, 2 important characters were there and their names are Aberbrothok and Sir Ralph. These 2 characters are very important in the poem. Now first of all I want to share to you what is the message through this poem. आता तुमच्याबरोबर मी शेअर करायला इंटरेस्टेड आहे की या पोयममधून तुम्हाला मेसेज कोणता भेटलेला आहे. बघा, जसं एक एक्झाम्पल आपण देऊ शकतो. यामध्ये मी बोलू शकते, यामध्ये तुम्हाला तुमच्यासमोर हे एक्झाम्पल देऊ शकते की suppose any person who like to do something wrong always, so if he will do something wrong, he will get punished about his wrongness. किंवा कोणती कृती, याला मराठीमध्ये बोलता येईल, कोणतीही कृती समजा एखाद्या व्यक्तीला रॉंग करायला आवडत असेल किंवा रॉंग करत असेल कोणाच्या बाबतीत, तर त्याला शेवटी शिक्षा म्हणून पुन्हा तसंच भेटतं, रॉंग पद्धतीचंच काहीतरी फळ त्याच्या नशिबाला येतं किंवा भेटतं. तर हा या पोयममधून एक मेसेज आपल्याला भेटून जातो. दोज वी वॉन्ट रॉंग विल गेट पनिशमेंट अबाउट दॅट. ओके, सो मोस्ट इम्पॉर्टंट मेसेज थ्रू दिस पोयम वी आर गेटिंग. Then first of all, then we should have to learn about what is ice breaking, means icebreakers. Introduction, what is the poem
introduction. What kind of questions were asked in icebreakers? Let's see. I am showing here one page to you that what is asked in icebreakers. See page number 103. First question is asked to you, prepare a word register related to marine life. मराईन यू अंडरस्टँड. मराईन म्हणजे काय, समुद्रातलं जे काही जीवन आहे समुद्रामधील त्याला मराईन लाईफ बोललं जातं, बरोबर. तर वर्ड रजिस्टर म्हणजे काय, तुम्हाला जे लिस्ट असते वर्डची त्याला वर्ड रजिस्टर बोललं जातं. मग शब्दांची लिस्ट तुम्हाला मराईन लाईफशी संबंधित असणारी अशी बनवायची आहे. जसं काय, वन एक्झाम्पल गिवन हिअर, सेलर्स. एक एक्झाम्पल तुम्हाला खाली दिसून येते. सेलर्स म्हणजे खलाशी, जे बोट ओलवतात, जे शिप ओलवतात त्यांना काय बोललं जातं, सेलर्स बोललं जातं. अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत, रिलेटेड गोष्टी आहेत ज्या आपण समुद्री लाईफमध्ये, समुद्री जीवनामध्ये बघू शकतो, तर ते पुढे तुम्हाला लिहायचे आहेत. टोटल ऑप्शन्स वर गिवन हिअर 7, राईट. तर सेलर्स 1, देन सेकंड वन सी वी हॅव टू टेक हिअर. कुठला आपण दुसरा घेऊ शकतो ऑप्शन, त्याला सी एक घेऊ शकतो. नंतर घेऊ शकतो यामध्ये आयलँड. आयलँड म्हणजे काय, तर बेट जे असतं समुद्रात, ते एक ऑप्शन घेऊ शकतो. नेक्स्ट वन आपण यामध्ये घेऊ शकतो, काही समुद्राखाली असे खडक असतात बघा, म्हणजे जे पाण्याच्या खाली असतात त्यामुळे आपल्याला दिसत नाही, त्या खडकांना रीफ बोललं जातं, REEF. इथे नेक्स्ट वर्ड आपण रीफ घेऊ शकतो. देन नेक्स्ट वन, जे काही समुद्राच्या खाली किंवा पाण्याच्या खाली असे दगडावरती, खडकावरती असे शेवाळ्या साठलेले असतात, त्यांना प्रवाळ तयार झालेले असतात. तर प्रवाळाला वर्ड आहे इंग्लिशमध्ये कोरल, CORAL. देन समुद्रामध्ये आपण शिप बघू शकतो, शिप. बोट बघू शकतो, बोट नेक्स्ट लिहू शकता. आणि लास्ट वन वर्ड इज वेव्ज, लाटा. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला रिलेटेड वर्डची जी काही लिस्ट आहे किंवा वर्ड रजिस्टर आहे मरीन लाईफमधलं ते देता येईल. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, द फंक्शन्स ऑफ लाईट हाऊस आर. जे काही समुद्रामध्ये लाईट हाऊसेस असतात, म्हणजे मराठीमध्ये याला दीपगृह म्हणलं जातं, त्या दीपगृहाचं फंक्शन म्हणजे कार्य काय आहे, कशा करता असतं ते लाईट हाऊस. तर पहिलं दिलं आहे बघा, टू शो डायरेक्शन दाखवण्याकरता असतं, बरोबर. लाईट हाऊस काय करतं, शिपला, बोटीला योग्य डायरेक्शन दाखवायचं काम करतं, जेणेकरून काही प्रवासामध्ये अडथळा येणार नाही. अशा पद्धतीचे डायरेक्शन दिले जातात लाईट हाऊसतर्फे. त्यामुळे लाईट हाऊस हे आपल्याला समुद्रामध्ये दिसून येतात. सेकंड आपल्याला रिझन तिथं लिहायचं आहे, अजून फंक्शन काय आहे लाईट हाऊसचं. थर्ड लिहायचं आहे फंक्शन काय आहे. तर आपण असंही म्हणू शकतो पुढे, कशा करता असतात लाईट हाऊस, तर टू सर्व ॲज नॅव्हिगेशनल एड. एड म्हणजे काय, मदत, हेल्प. नॅव्हिगेशनल म्हणजे काय, तर सी जर्नी. जलप्रवास जो असतो ते जलप्रवासासाठी मदत करण्यासाठी म्हणून हे जे काय आहे दीपगृह, त्याचं कार्य चालू असते. जलप्रवासासाठी कोणतीही मदत पाहिजे असेल तर दीपगृह लगेचच मदतीला येतं. नंतर आपण थर्ड काय आहे फंक्शन हे सांगू शकतो, तर टू वॉर्न बोट्स और शिप्स ऑफ डेंजरस एरियाज. काय करतं दीपगृह जे आहे ते वॉर्न करतं, वॉर्निंग देतं लगेच बोटला किंवा शिपला, काय कुठला डेंजरस एरिया वगैरे असेल तर त्या ते लगेचच वॉर्निंग देण्याचं काम करतं. म्हणजे आपण इथे असंही सांगू शकतो की ते एक ट्रॅफिक साईन असते थोडक्यात सीमधलं, म्हणजे ट्रॅफिक साईन आहे सीमधलं, की म्हणजे कुठला सुखकर प्रवास आहे, कुठला धोकादायक प्रवास आहे, असं सांगण्याचं काम किंवा सेवा देण्याचं काम जवळजवळ हे लाईट हाऊस करताना दिसून येतं. ओके. अशा पद्धतीने ते फंक्शन्स लिहिता येतील. नेक्स्ट काय दिलं आहे क्वेश्चन बघा, डिस्कस इन पेयर्स द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर. आपल्याला काय करायचं आहे, तर जे काही विविध असे असणारे प्रसिद्ध असे जे काही रॉक्स आहेत जगामध्ये, तर ते कोणकोणते आहेत आणि ते कोणत्या प्लेसमध्ये आहेत ते लिहायचे आहेत. कोणत्या प्लेसमध्ये आहेत ते लिहायचे आहेत. म्हणजे फेमस रॉकची नावं खाली टेबल दिसतोय बघा, आणि ते कोणत्या जगातल्या कोणत्या प्लेसमध्ये आहे ते फेमस रॉक, तर त्यांची नावं इथे नोट डाऊन करायची आहे. इथे पहिला ऑप्शन दिलेला आहे
कुठला रॉक आहे फेमस? बॅलन्सिंग रॉक, आणि तो महाबलीपुरम इथे आहे हे दिलेलं आहे बघा प्लेस. तसं आपल्याला सेकंड आता इथे लिहायचं. आपण एक इंडियातला जो फेमस रॉक आहे याना रॉक्स म्हणून, YANA, याना रॉक्स, तर हा आपल्या इंडियामध्ये आहे जो की कर्नाटकमध्ये आहे. तर इथे प्लेस आपण लिहिताना कर्नाटक कॉमा इंडिया असं लिहू शकतो. देन नेक्स्ट आहे तो नेक्स्ट रॉक फेमस आपल्याला इथे देता येईल वेव रॉक, WAVE. वेव रॉक हा प्लेस आहे ऑस्ट्रेलिया. आणि नेक्स्ट आहे तो अजून एक एक्झाम्पल आपल्याला देता येईल यामध्ये सांगितलेलं आहे. तर अजून एक एक्झाम्पल यामध्ये आपण देऊ तर डिअर केव, DEER आणि CAVE, डिअर केव, आणि प्लेस आहे मलेशिया. तर हे फेमस रॉक्स आहेत आणि त्याची प्लेसेस यांची नावं झाली. अजून एक फेमस रॉक आहे न्यूझीलंडला आहे तो, नंतर चायनाला आहे. चायनामध्ये एक रॉक आहे बघा शिलिन स्टोन फॉरेस्ट म्हणून, SHILLIN, शिलिन स्टोन, STONE, आणि फॉरेस्ट, शिलिन स्टोन फॉरेस्ट नावाचा रॉक चायनामध्ये आहे. आणि न्यूझीलंडमध्ये जो रॉक आहे त्याला मोरेक्की बोल्डर्स या नावाचा आहे, MOERAKI, आणि BOULDERS, मोरेक्की बोल्डर्स. खडक, दगड असं मिनिंग येतं. सो नेक्स्ट क्वेश्चन वी हॅव टू सी नाव. नेक्स्ट कोणता क्वेश्चन आहे बघा. नॅरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट समवन हू डिस्ट्रॉयड ऑर स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क. काय करायचं आहे? नॅरेट करायचं आहे, कथन करायचं आहे क्लासमध्ये. स्टोरी, कथा, काय कशाबद्दल? तर समवन, कोणीतरी काय केलेलं आहे, कोणीतरी डिस्ट्रॉय केलेलं आहे, कशातरी एक चांगल्या कामाचा नाश केलेला आहे किंवा असं, किंवा स्पॉइल्ड केलेलं आहे कोणाला तरी, चांगलं काम केलेलं आहे त्याचं ते सगळं खराब केलेलं आहे किंवा नाश केलेला आहे. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय लिहायचं आहे? नॅरेट करायचं आहे क्लासमध्ये एक थोडीशी स्टोरी आपल्या मनाने. पर्सनल रिस्पॉन्स टाईप ऑफ क्वेश्चन आहे हा, म्हणजे काय तर स्वतः ह्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल देऊन लिहू शकता. तर इथे समजा आपण घेऊ शकतो सपोज युअर EVS, दिस मीन्स एन्व्हायरमेंटल सायन्स, दिस लेक्चर गोईंग ऑन, and that time suppose you are making your project and assignment, right? Assignment on your EVS this notebook or this project book, and that time suppose one students, here one we have to take the name about it. Suppose Ranjana who is trying to complete his assignment in EVS project book, and that time she drawn something in there related about topic, and someone who came there, his friend, or that time his friend spoiled her paper, and means actual she done it, right? Means her behavior, her good ideas was not there, her conduct or her manner was not good, right? सो हे जे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, समजा आता की रंजना जी आहे ती EVSचं काहीतरी क्लासमध्ये प्रोजेक्ट पेपरवरती काहीतरी काम करत असते, आणि तिने त्याकरता रिलेटेड असं काहीतरी एखाद्या टॉपिकला ड्रॉइंग काढत आहे, आणि अचानकच तिचं फ्रेंड कोणीतरी तिथे येतं आणि तिच्या मनामध्ये पाप आहे किंवा काहीतरी चांगलं नाही आहे मनामध्ये, त्यामुळे ती काय करते, उगीच स्पॉईल करते. तिचा पेपर ते स्पॉईल केला जातो आहे किंवा टोर केला जातो असं आपण म्हणू शकतो, फाडला जातो सपोज. तर हे त्याच्या गुड कंडक्टमुळे नाही, किंवा तिच्या मैत्रीण जी आहे तिचं ते बिहेवियर, तिचं कंडक्ट जे आहे, मॅनर्स जे आहे ते मॅनर्स नाही आहेत व्यवस्थित, त्यामुळे तिने ते केलेलं आहे. म्हणजे इथे काय केलेलं आहे तर
स्पॉइल केलेलं आहे. जे काय काम तिचं चांगलं होतं ते सर्व स्पॉइल किंवा डिस्ट्रॉय करण्याचं काम तिच्या मैत्रिणीने केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने आपण तुमच्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये कोणते एक्झाम्पल घेऊन एखादी स्टोरी लिहू शकता. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. जे काय खाली एक्सप्रेशन दिलेले आहेत, 5 एक्सप्रेशन दिलेले आहेत, तर ते मला डिस्कस करायचे तुमच्या ग्रुपबरोबर, मुलांच्या ग्रुपबरोबर. आणि टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. आणि टीचरांची सुद्धा मदत तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. तुमच्या मित्रांच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. तर याचा पहिला दिलेला आहे, काय दिलेलं आहे बघा, ते एक्सप्रेशन दिलेलं आहे. ते पहिलं, ॲज यू सो सो शॅल यू रीप. ॲज यू सो सो शॅल यू रीप. म्हणजे काय याचं मिनिंग होतं बघा. ह्या काय आहेत खाली दिलेले सगळ्या प्रोव्हर्ब्स आहेत, म्हणी आहेत, ह्या सगळ्या दिसत आहेत. तर हिचं म्हणीचं मिनिंग काय आहे, पहिली जी सांगितले, पेराल तसे उगवेल. आपण जसं पेरू तसं ते उगवणार. सो आपल्याला काय म्हणायचं आहे, सपोज यू आर डुईंग समथिंग गुड और बॅड टू समवन, अकॉर्डिंग टू इट, अकॉर्डिंग टू युअर बिहेवियर यू विल गेट. राईट ना. थिंग दॅट विल यू गेट. किंवा तुमच्या बिहेवियर पद्धतीनं तुम्ही एखाद्याशी गुड किंवा चांगलं बिहेवियर दिलं तर त्या पद्धतीने तुम्हाला रिटर्न त्याचं मिळणार. किंवा तसंच थिंगच्या बाबतीतही होतं, वस्तूंच्या बाबतीत सुद्धा. तुम्ही जेव्हा एखाद्या वस्तूच्या बाबतीत तुम्ही तसं काही केलं असेल, म्हणजे शेतात समजा काही तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्ही काही पेरायचं असेल आणि पेरणी केली व्यवस्थितरित्या, त्याचं व्यवस्थितरित्या मशागत केली, सर्व व्यवस्थित केलं, तर त्याचं रिटर्न फळ तुम्हाला काहीतरी त्या रूपाने भेटणार आहे. तेच तुम्ही जर काम व्यवस्थित केली नाही, मशागत, जे काही नांगरणी, खुरपणी, सर्व जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या व्यवस्थित केल्या नाही तर त्याचं फळही भेटत नाही. बरोबर. तसंच आपल्या बिहेवियरच्या बाबतीतसुद्धा येतं. जसा नेचर असतो, नेचर आपण चांगला ठेवला तर चांगलं आपल्याला फळ भेटतं. बॅड किंवा वाईट नेचर असेल, बिहेवियर आपलं वाईट असेल तर तसंच आपल्याला पुन्हा त्याचं फळ भेटत असतं. तर हे म्हणीचा त्या पद्धतीने आपल्याला अर्थ घेता येतो. नेक्स्ट आहे, क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. म्हणजे काय, आता जसं मी म्हणलं की करावे तसे भरावे असं म्हणतात त्याला. काय म्हणतात, करावे तसे भरावे. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. सपोज एनी पर्सन who is doing something crime in his life, right? So he cannot, means he will be punished definitely. समजा एखाद्या व्यक्तीनं कुठला गुन्हा केला असेल तर त्याला हमखासच त्याची पनिशमेंट भेटणार, शिक्षा भेटणार. कारण त्याने ते गुन्हा केलेलं असतं, त्याच्यापासून तो ही कांट एक्स्केप फ्रॉम पनिशमेंट. तो त्या पनिशमेंटपासून सुटका स्वतःची करून घेऊ शकत नाही. अशा पद्धतीने इथे आपल्याला मिनिंग सांगता येईल. जसं करावे तसं भरावे. राईट. आपण एखाद्या बाबतीत समजा वाईट केलं तर आपल्याला त्याचं कधी ना कधी वाईट फळ भेटणारच. जसं केलेलं आहे ते वाईट तुम्हाला या बाबतीत सी काय दिलं आहे, व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. आपल्या अवतीभोवती जे आहे त्या पद्धतीनेच आपल्याला त्याच्यानंतर पुढे म्हणजे सर्व आपल्या अवतीभोवती जे कसं आहे घडतं त्या पद्धतीने आपण घडत असतो आणि तसंच आपल्या नशिबालाही पुढे येतं. म्हणजे काय मिनिंग करत राहिलं की तशाच गोष्टी आपल्याला पुन्हा भोगाव्या लागतात. म्हणजे समजा आता काही समजा अशा सिक्वेन्स असतात किंवा कॉन्सिक्वेन्सेस असतात ज्या एखाद्याच्या म्हणजे एखाद्याच्या कोणीतरी व्यक्तीनं ती कृती केलेली असती त्याच्या त्या कॉन्सिक्वेन्सेस असतात. काही व्यक्तीच्या कॉन्सिक्वेन्सेस काय असतात, कृतीनुसार त्याच्या त्या ॲक्शन असतील ना, तर त्या काय आहेत त्या प्रसंगानुसार आपल्याला कधी कधी ॲक्सेप्ट कराव्या लागतात. त्या प्रसंगानुसार आपल्याला त्या ॲक्सेप्ट कराव्या लागतात. आपला नाईलाज होतो. म्हणजे ती परिस्थिती बघून आपल्याला ते काही वेळेस मनाला पटत नसलं तरीसुद्धा काय करावं लागतं, तर ॲक्सेप्ट करावं लागतं किंवा ते भोगावं लागतं. अशा पद्धतीने ह्याचं मिनिंग घेता येईल. म्हणजे आपल्याला माहीत असते ते, पण काही वेळेस आपल्यालाच ते ॲक्सेप्ट करून घ्यावं लागतं की हे खरंच चांगलं आहे का वाईट आहे हे माहीत असतानासुद्धा आपल्याला नाईलाज असतं काही वेळेस त्याच्या कृतीनुसार आपल्याला ते भोगावं लागतं.
कॉन्सिक्वन्स हे मिनिंग येतं. म्हणजे द कॉन्सिक्वन्सेस ऑफ वन्स ॲक्शन विल हॅव टू बी डील्ड विथ इव्हेंच्युअली. प्रसंगानुसार आपल्याला ते, कृतीनुसार आपल्याला ते भोगावे लागतं. नेक्स्ट जो दिलेला आहे डी, टीट फॉर टॅट. टीट फॉर टॅट म्हणजे काय? जशास तसे. समजा युअर फ्रेंड हॅज डुईंग समथिंग wrong along with you or unpleasant to you. So this friend can be punished afterwards eventually. म्हणजे त्या प्रसंगानुसार त्या फ्रेंडला त्यानंतर शिक्षा होणारच. त्याने जर तुमच्याशी रॉंग काहीतरी केलं असेल, व्यवस्थित वागला नसेल, व्यवस्थित काही कृती केली नसेल, अनप्लिजंट काहीतरी केलं असेल, तर त्याला त्याच्या प्रसंगानुसार नंतर त्याला त्याची पनिशमेंट भेटणारच. टीट फॉर टॅट. ओके, जशास तसे. नेक्स्ट वन बघा, इविल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फेल्स इन टू द सेम. म्हणजे काय? तर असं एक म्हणतात बघा की काही व्यक्ती अशा असतात की आपलं जे काही वाईट आहे ते कधी त्यांना दिसतच नाही, पण दुसऱ्यामधलं वाईट भरपूर दिसतं. आणि मग त्या दुसऱ्यांच्या बाबतीत जे वाईट असतं तर त्यांचं ते आपण म्हणतो मराठीमध्ये खड्डा खांदायला पण कमी करत नाहीत. पण असा जर खड्डा दुसऱ्यांसाठी ते खांदत असतील तर काय होतं, तर स्वतःच ते त्यामध्ये पडतात. कधी कधी असं होतं की स्वतःच, म्हणजे दुसऱ्यांसाठी जर खड्डा तयार करत असेल तो व्यक्ती, तर स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडतो. म्हणजे सपोज आता आपण काही एखादा, सपोज यू म्हणजे इफ यू सेट ट्रॅप फॉर अदर्स यू विल गेट कॉट इन इट युअर सेल्फ. स्वतःच त्यामध्ये अडकतो. अशा पद्धतीने त्याचं मिनिंग सांगता येईल. किंवा अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते की सपोज आता आपण रस्त्यानं चाललेलो आहोत आणि दोन व्यक्ती आहेत, त्यातला एखादा तीच स्वतःला शहाणा समजतो, हुशार समजतो, आणि त्याला काय वाटतं की आपल्या मार्गामध्ये आपण चाललेलो आहे, त्याच्याबरोबर आपल्या मार्गामध्ये कसले अडथळे येऊ शकत नाहीत, आपण व्यवस्थितच चालू, आपण एकदम व्यवस्थित आहोत, परफेक्ट आहोत. आणि दुसऱ्या व्यक्तीला तो सारखा सावध करत असतो. समोरून वगैरे दगड वगैरे आला, मोठा दगड किंवा काय मोठं एखादं समोर चाललेलं असतं, सायकल आली किंवा काय, तर प्रत्येक वेळेस तो सावध करण्याचं काम करत असतो. पण तोच एवढा, म्हणजे त्याला त्याच्याबद्दल विश्वास असतो, पण त्याला हेही कळत नाही की आपल्याला कदाचित हे इतका कॉन्फिडन्स असल्यामुळे, कधी अति कॉन्फिडन्समुळे सुद्धा त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. कधी कधी त्यालाही फेस करावं लागणार हे त्याच्या लक्षात येत नाही, आणि इव्हेंच्युअली त्याला ते फेस करावं लागतंच किंवा होतंच. तर असं काहीतरी असतं. म्हणजे आपण दुसऱ्यासाठी चांगलं करायला जात असलो, आपण जास्त छान आहे असं म्हणत असलं तरीसुद्धा कधी कधी आपण त्या गोष्टीला सामोरी जातो. ओके, सो स्टुडंट्स, हिअर वी हॅव टू टेक स्टॉप. नेक्स्ट जो माझा व्हिडिओ आहे आपल्या हे पोएमचं एक्सप्लेनेशन असेल ते, आणि पोएटचं इंट्रोडक्शन, पोएट जे आहे त्यांचं इंट्रोडक्शन, तर त्याचा नेक्स्ट व्हिडिओ लगेचच मी तयार करणार आहे, तर तोही बघायला विसरू नका. आणि जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर मला लाईक करत राहा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू.